राज्याचं धोरण आहे सर्वांसाठी घरं आणि त्या अनुषंगाने आदिवासी शिवाय बेघर आदिवासी बेघर शिवाय आदिम जमात कातकरी यांच्यासाठी पीएम जनमन ही खास योजना राबवली जाते। हे खरं आहे की शहरी भागामध्ये घरकुलांचा प्रश्न मोठा तयार झालेला आहे। शासन स्तरावरती याचा प्रयत्न सुरू आहे आणि मी आता हे जे फिरतोय विशेषतः सर्व ज्या तहसील कचेऱ्या आहेत तिथे असणाऱ्या ग्रामपंचायतींना आपण नगरपंचायतीचा दर्जा दिला आणि त्यांना नगरविकास विभागामध्ये ठेवलं आणि त्याचा परिणाम ग्रामविकास विभागाच्या योजना बंद झाल्या। तेव्हा नगरविकासने या योजना ती फक्त घरकुलाचीच नाही तर रोजगार हमीची सुद्धा, कारण ग्रामपंचायतीची नगरपंचायत केली म्हणजे शहर होत नाही, ते अजून गावच आहे। तेव्हा त्यासाठी स्वतंत्र योजना केल्या पाहिजेत। यासाठी शासन स्तरावर प्रयत्न सुरू आहेत। मी निश्चितपणे मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनाला आणून देईन आणि लवकरात लवकर नगरविकास विभागामध्ये घरकुल आणि रोजगार हमी यांच्या संदर्भामध्ये निश्चित धोरण ठरवलं जाईल असा विश्वास व्यक्त करतो। सर, बहुसंख्य घरकुल योजनेचे MRGH पैसे अजूनही पडले, त्या संदर्भात वारंवार आंदोलनही करण्यात आले, पण अजूनही MRGH पैसे पडले नाही। त्यामुळे आदिवासी असो किंवा इतर शेतकरी असो तो या योजनेपासून किंवा लाभापासून वंचित आहे अजून। त्या संदर्भात काय आपली भूमिका असेल? माझ्या निदर्शनाला या गोष्टी आलेल्या आहेत की घरकुलाचा जो निधी आहे त्याचा पहिला हप्ता दिला गेला आहे, दुसरा हप्ता राहिलेला आहे आणि यामध्ये माहिती घेतली असता जिल्हा स्तरावरून सुद्धा मला असं सांगण्यात आलं की हा सिस्टीमचा प्रॉब्लेम केंद्रातून तयार झालेला आहे। तेव्हा हा जो केंद्राचा निधी येतो त्या ठिकाणी सगळे ऑनलाईन आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट बँक ट्रान्सफर असल्यामुळे सिस्टीमचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आता जिल्हा आणि राज्य स्तरावर सुद्धा ते हतबलता दाखवत आहेत। मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांचे सचिव सुंदर परदेशी यांच्या कानावर ही गोष्ट घातलेली आहे आणि परत झाली आणि हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला। दुसरा प्रश्न, आश्रमशाळेमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता जाणवली जाते। वारंवार याविषयी आश्रमशाळेमध्ये आत्महत्या असो किंवा इतर समस्या असो याविषयी आपण प्रशासनाला काय जाब विचाराल सर? आश्रमशाळांच्या बाबतीमध्ये जे होणारे अपघाती मृत्यू आहे किंवा आत्महत्या आहे याच्या संदर्भामध्ये वारंवार प्रश्न उपस्थित झालेले आहेत, वारंवार समित्या झालेल्या आहेत, शिफारशी झालेल्या आहेत। मी एवढंच अपेक्षा व्यक्त करीन राज्य शासनाकडून की आदिवासी विकास विभागामध्ये आश्रमशाळांची अवस्था घ्या, कारण मुख्य खर्च आदिवासी विकास विभागाचा आश्रमशाळांच्यावर होतो, शिक्षणावर होतो। त्या ठिकाणच्या रिक्त जागा आहेत, वर्ग 4च्या जागा आहेत, त्या ठिकाणी वाढवणाऱ्या वर्ग खोल्या आहेत, यांची कमतरता आहे हे मी मान्य करतो आणि राज्य शासनाने याकडे तातडीने लक्ष द्यावं म्हणून मी प्रयत्न करतोय। मी प्रयत्न करत राहीन। याशिवाय मी या देशात या राज्यामधल्या सर्व धुरीणांना ज्यांना आदिवासींचं देणं घेणं आहे त्या सर्वांनी राज्य शासनावर हा दबाव आणावा आणि आश्रमशाळांची परिस्थिती सुधारावी अशी इच्छा वाटते। एक प्रश्न सर, वारंवार आत्महत्या असो किंवा आश्रमशाळेमधील गैरव्यवहार असो त्यामध्ये तेथील अधिकारी जबाबदार धरला जातो, त्या अधिकाऱ्यावर वारंवार टीका केली जाते पण त्याविषयी ठोस पाऊल घेतलं जात नाही। या संदर्भात आपली भूमिका काय असेल सर? मी तुम्हाला म्हटलं की तात्कालिक एखादा प्रश्न निर्माण झाल्यावर त्या अधिकाऱ्याला जबाबदार धरणं ही गोष्ट वेगळी आहे। व्यवस्थेने काही प्रश्न निर्माण केले, उदाहरणार्थ वर्ग खोल्या नाही आहेत, आदिवासी आश्रमशाळा नव्याने बांधतो पण त्याची गती खूप कमी आहे। मी शिफारस केलेली आहे शासनाला आणि पुन्हा पुन्हा शिफारस केली की यापुढे मॉनिटरिंग हा जो विषय आहे, देखरेख ही होण्याच्या दृष्टीने दुर्गम भागामध्ये आश्रमशाळा बांधल्या जाऊ नये। त्या ज्या ठिकाणी शहराची गावं आहेत किंवा तालुक्याची गावं आहेत त्याच्या जवळपास आश्रमशाळा बांधल्या जाव्यात आणि एकत्र संकुल करण्यात यावं। KG पासून PG पर्यंत व्यवस्था एकाच संकुलामध्ये असेल, शैक्षणिक संकुल असं जर केलं तर मॉनिटरिंग सोपं होईल। दुर्गम भागामध्ये असल्यामुळे आज सगळे प्रॉब्लेम तयार झाले, समस्या तयार झाली।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.